श्यामलाबाईंनी लग्न विवाह ही संकल्पना काय? हो, लग्न किंवा विवाह म्हणजे खरं काय तर संसार या रथाला दोन चाकं असतात, एक स्त्री बरोबर. हो. आणि एक पुरुष. ती दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजेत तर संसाराचा गाडा व्यवस्थित उत्तम रीतीने चालू शकतो हे माहितीच आहे. हम्म. त्यासाठी आणि वंशवृद्धी होऊन आपलं वंश पुढे चालावा, उत्तम समाज निर्माण व्हावा यासाठी ही लग्न संकल्पना आहे. मराठी लग्नांमध्ये हळद लावणे हा एक मोठा कार्यक्रम असतो आणि हळद ही मांगल्याचं प्रतीक आहे. हळद ही आपल्या रोजच्या जीवनातली आहे आणि हळद ही अँटीबायोटिक म्हणतात. तर ती हळद लावून नवरीचं रूप आणि नवऱ्याचं रूपसुद्धा खूप छान होतं, गोजिरं साजिरं होतं. तर हळद लावतानाच्या पण ओव्या आहेत. लग्न लागायच्या आधी हळद लावली जाते. त्यावेळेला मुलीला हळदीची हिरवी साडी दिली जाते. हिरव्या बांगड्या, हळदीचा तो पिवळसर चेहऱ्यावरचा रंग आणि हिरवी साडी हे सगळं बघून ती नववधू खूप सुंदर दिसते. हळद लावताना ह्या ओव्या म्हणल्या जातात. हळदीचा रंग सोनसळी ग पिवळा, जीवनी साथी ग तुझा, बरसू दे सौख्याला. अशा शुद्धता, आरोग्य आणि मंगलतेचं प्रतीक असलेल्या पिवळ्या रंगातून नवरीच्या आयुष्यात सुख, समाधान, स्थैर्य यावं अशी मनापासून इच्छा करतात. आता आपण पाहूया हळदीच्या काही ओव्या. हळद लावायला जमल्या साऱ्या ग मैतरणी, हळद लावायला जमल्या साऱ्या ग मैतरणी, साजरी माझी बाई जशी शोभे हिरकणी, साजरी माझी बाई जशी शोभे हिरकणी, हळदीचा रंग तुझा सांगतसे कानी, हळदीचा रंग तुझा सांगतसे कानी, बाल्य तुझे सरले आता झालीस ग तू गृहिणी, बाल्य तुझे सरले आता झालीस ग तू गृहिणी, हळदीचा हा रंग छान, हळदीचा हा रंग छान, सोनसळी ग पिवळा, हळदीचा हा रंग छान, सोनसळी ग पिवळा, तुझा जीवनी सदा बहरू दे सौख्याचाच मळा, सदा तुझ्या जीवनी बहरू दे सौख्याचाच मळा, हळद लावूनी केला नवरीचा ग साज, हळद लावूनी केला नवरीचा ग साज, माहेराची लाडी तू सून झालीस आज, माहेराची लाडी तू सून झालीस आज, ठेवी सदा तू ध्यानी हा, ठेवी सदा तू ध्यानी हा उपदेश आईचा, ठेवी सदा तू ध्यानी हा उपदेश आईचा, सासरच्या घरी राखी मान तू सर्वांचा, सासरच्या घरी राखी मान तू सर्वांचा, सासरच्या घरी राखी मान तू सर्वांचा. हळदीच्या ओव्या किती छान आहेत ना या. हळदीच्या या ओव्या नुसत्या शब्द नाहीत तर त्या आहेत माहेरच्या मायेचा आणि नव्या संसारासाठीचा आशीर्वाद.